नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंड्यात सूफी परंपरेचा जागर, हजरत ख्वाजा बद्रुद्दीन शहीद यांचा उरूस आजपासून सुरू। सोमवारी तहसील कार्यालयातून संदल मिरवणूक, शहर झगमगले विद्युत रोषणाईत, दर्गा मैदान पाळणे व दुकानाने गजबजले। आता बातमी विस्ताराने। हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या परंडा येथील सुफी संत हजरत ख्वाजा बद्रुद्दीन शहीद यांचा उरूस सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे। उरुसाच्या पार्श्वभूमीवर दरगाह परिसर, तहसील कार्यालय तसेच शहरातील विविध भागांत भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सायंकाळी 5 वाजता तहसील कार्यालयातून तहसीलदार यांच्या डोक्यावर फुलांची चादर देऊन संदल मिरवणुकीचा शुभारंभ होणार आहे। ही मिरवणूक रात्री 10 वाजता दरगाह येथे पोहोचल्यानंतर भव्य आतिषबाजी व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। उरूस निमित्त कव्वाली, वायज बयान, कलगीतुरा, कवी संमेलन, भक्तिगीत तसेच 12 गाड्या ओढणे अशा विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री दरगाह येथे मौलाना अहमद नक्षबंदी हैदराबाद यांचा वायज बयान, दिनांक 29 डिसेंबर रोजी तहसील ते दरगाह पर्यंत संदल मिरवणूक आणि दिनांक 30 डिसेंबर रोजी रात्री दरगाह मैदानावर अमन साबरी व अदनान नाझा यांची कव्वालीचा कार्यक्रम। सकाळी 8 वाजेपासून मंडई पेठ येथे सलग 3 दिवस कलगीतुरा मुकाबला कार्यक्रम। दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जुनी तहसील ते मंडई पेठ पर्यंत 12 गाड्या ओढणे, तर रात्री आठवडा बाजार मैदानावर प्रसिद्ध शायर हमीद भुसावली, निधी गुप्ता, इम्रान फैज, टिपिकल जगताली, गुलरेज अली, नवाजिश नजर यांचा मुशायरा कार्यक्रम। तर दिनांक 1 जानेवारी रोजी रियांश उनेचा यांचा भक्तिगीत, हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। दरगाह मैदानावर पाळणे, दुकाने थाटण्यात आल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आनंद घेता येणार आहे। उरुसानिमित्त गर्दीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।